Hello children, all is well. Let's start new topic, news flash. पेज नंबर 72. हा देखील टॉपिक तुम्हाला सेल्फ स्टडीसाठी आहे. कारण काय आहे पहा, यामध्ये तुम्ही न्यूजपेपर वाचता दररोज, ओके. तशाच न्यूज इथे दिलेली आहे आणि त्या न्यूज ज्या आहेत त्याचं पिक्चर वेगळ्या ठिकाणी गेलं आहे, त्याची हेडलाईन वेगळ्या ठिकाणी आहे आणि न्यूज वेगळ्या ठिकाणी आहे. तर तुम्हाला या न्यूज रीड करायच्या आहेत आणि ते मॅच करायचं आहे की त्या न्यूजचं पिक्चर कोणतं असेल, त्या न्यूजची हेडलाईन कोणती असेल. बघा इथे क्वेश्चन दिला आहे, मॅच द पिक्चर्स, द हेडलाईन अँड द न्यूज आयटम. तुम्हाला पिक्चर, त्याचं हेडलाईन आणि न्यूज आयटम हे मॅच करायचं आहे. आता पूर्ण न्यूज ही तुम्ही रीड करून बघायची आहे. मे बी त्याच्यामध्ये काही नवीन वर्ड असतील तुम्हाला, परंतु ते वर्ड अंडरलाईन करायचे, डिक्शनरीमधून त्यांचे मीनिंग बघायचे. किंवा बरेचसे वर्ड्स त्यामध्ये असे असतात की त्याच्यावरून तुम्हाला समजतं की ही न्यूज या संदर्भात आहे आणि त्याचं हेडलाईन हे असणार. आता इथे ABC अशा 3 न्यूज दिल्या आहेत, 3 हेडलाईन आहेत बघा. ए हेडलाईन आहे, मोर डायनासोर्स फॉसिल्स फाउंड इन कच्छ. म्हणजे आता हे समजते आपल्याला की हे डायनासोरच्या फॉसिल्सविषयी आहे, सापडलेत कच्छमध्ये डायनासोरचे फॉसिल्स. तर मग आता डायनासोरचं पिक्चर बघा, तुम्हाला कुठे दिसतंय का? तर दिसतंय बघा फॉसिल्सचं पिक्चर इथे 2 नंबरला. आणि मग याच्याशी रिलेटेड न्यूज तुम्हाला लगेच सापडणार. तुम्ही काही लाईन्स वाचल्या की तुमच्या लक्षात येईल की ती न्यूज डायनासोर संदर्भात आहे. हे खूप इझी आहे, पण आपण जास्तीत जास्त ती न्यूज समजून घ्यायची आहे आणि स्वतः समजून घ्यायची आहे. न्यूज ही गोष्ट शिकवण्यासारखी नाही आहे, म्हणजे ही गोष्ट तुम्ही सेल्फ स्टडी करायची आहे. दुसरं हेडलाईन आहे बघा, ग्रॅव्हिटेशनल वेव्ह डिटेक्टेड फॉर द फर्स्ट टाईम. तर आता ही कुठे आहे याचं पिक्चर पण तुमच्या लगेच लक्षात येईल आणि न्यूजसुद्धा. अजून तिसरी न्यूज आहे, त्याचं हेडलाईन आहे, डिंडिंग स्विम्स 8000 किलोमीटर एव्हरी इयर टू मीट हिज फ्रेंड. तुम्हाला ही न्यूज खूप इंटरेस्टिंग वाटेल. तुम्ही ही न्यूज वाचून बघा त्या न्यूजमध्ये काय सांगितले, कोण आहे डिंडिंग. तर थोडं पिक्चर आणि न्यूज रीड केली की तुम्हाला ते समजणार आहे. म्हणून तुम्ही हा जो पार्ट आहे न्यूज फ्लॅश, हा तुम्ही वाचायचा आहे, स्वतः समजून घ्यायचा आहे, त्याची पिक्चर आणि हेडलाईन मॅच करायचं आहे. लेट्स सी द क्वेश्चन आन्सर ऑन पेज नंबर 74. क्वेश्चन फर्स्ट, discuss the following question and then try to answer them in English. You have to discuss them. See, first one, from what sources do people get news? From what sources do people get news? म्हणजे काय की लोकांना न्यूज कोणकोणत्या सोर्सेसपासून मिळतात. कोणकोणत्या सोर्सेसपासून मिळतात? तुम्हाला माहीत आहे, न्यूजपेपर, टी व्ही, रेडिओ, इंटरनेट, यापासून आपल्याला फास्ट न्यूज मिळतात. तेच लिहायचं आहे. त्यानंतर सेकंड, व्हॉट कुड बी द मिनिंग ऑफ हेडलाईन? हेडलाईन कशाला म्हणतो आपण? तुम्हाला सगळ्यांना माहिती. मी जर तुम्हाला एखादी न्यूज दाखवली तर तुम्ही मला त्याची हेडलाईन काय आहे ते सांगाल. आत्ताच आपण जे न्यूज आयटम बघितले त्यामध्ये सुद्धा तिन्ही त्याच्या हेडलाईन आपण आत्ताच रीड केल्या. तर मग कशाला म्हणायचं बरं हेडलाईन? हां, सोपं आहे. कशाला म्हणायचं? द टायटल ऑफ न्यूज आयटम. त्या न्यूज आयटमचं जे टायटल असतं त्याला म्हणायचं हेडलाईन, ज्याच्यामध्ये शॉर्टली खाली न्यूजमध्ये काय आहे हे सांगितलेलं असतं. ओके, द टायटल ऑफ न्यूज आयटम असं तुम्ही म्हणू शकता. थर्ड वन बघा, व्हाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम? व्हाय इज अ डेट गिवन विथ एनी न्यूज आयटम? न्यूज आयटमसोबत डेट का दिलेली असते? सिम्पल आहे की नाही? टू नो when the incidents happening or took place. Why? To know when the incidents took place. तो इन्सिडन्स केव्हा झाला हे आपल्याला कळावं म्हणून त्यासोबत डेट दिलेली असते. फोर्थ वन, तुम्हाला माहीत असलेलीच उत्तर आहेत सगळे, फक्त तुम्ही इथे ती लिहायची आहेत. तुमच्या GKवर, जनरल नॉलेजवरतीच ही तुम्हाला उत्तरं देता येतील. हाऊ डू वी गेट न्यूज फ्रॉम अदर पार्ट्स ऑफ द वर्ल्ड सो क्विकली? तर सगळेजणं सांगतील, हाऊ डू वी गेट न्यूज? आपल्याला न्यूज कशी मिळते? कुठली न्यूज? फ्रॉम अदर पार्ट ऑफ द वर्ल्ड सो क्विकली. आपल्याला जगामध्ये दुसरीकडे काय चाललं आहे हे आपल्याला इतक्या पटकन कसं समजतं? कसं समजतं आपल्याला? थ्रू रिपोर्टर्स, एजन्सी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नेटवर्क.
इंटरनेट याद्वारे आपल्याला समजतं. 5th क्वेश्चन पहा. What is the difference between the news we read in newspaper and the news we see on TV? What is the difference between news we read? आपण न्यूजपेपरमधल्या न्यूज रीड करतो त्या न्यूज आणि टी व्हीवरच्या न्यूज या दोन्हीमध्ये काय डिफरन्स आहे की नाही? टी व्ही गिव्ज अस व्हिज्युअल रिपोर्ट. टी व्हीमधून आपल्याला व्हिज्युअल रिपोर्ट मिळतो, व्हिडिओ बघायला मिळतात, लाईव्ह चित्र बघायला मिळतात. ओके नाही? हा डिफरन्स तुम्हाला लिहायचा आहे. व्हॉट मेक्स न्यूज? न्यूज कशामुळे बनतात? एखादा न्यू इन्सिडन्स असेल, काहीतरी नवीन घटना घडली असेल, इम्पॉर्टंट काहीतरी व्ह्यूज असेल, इम्पॉर्टंट असेल काहीतरी त्याच्यापासून, मग ती कुठली असो, सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस, तर इम्पॉर्टंट इन्सिडन्स मेक्स न्यूज. मे बी इट इज रिलेटेड टू सोशल, पॉलिटिकल, रिलिजियस, कशाशी संबंधित असेल, पण जर काही स्पेशल असेल, न्यू असेल, तर त्यापासून न्यूज बनते. सो यू हॅव टू राईट हिअर क्वेश्चन अँड आन्सर. ॲक्च्युली हे सगळे तुम्हाला डिस्कशनसाठी दिले, तुम्ही हे स्वतः सांगावं असं अपेक्षित आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन. आता तुम्हाला चांगलंच लक्षात आलं आहे. रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, टिक द वन्स दॅट आर न्यूज अँड पुट क्रॉस मार्क अगेन्स्ट दोज दॅट आर नॉट न्यूज. आपल्याला खाली दिलेले स्टेटमेंट काय करायचे? रीड द फॉलोइंग स्टेटमेंट, स्टेटमेंट वाचायचे. स्टेटमेंट म्हणजे वाक्य, आणि मग टिक करायचे. कशाला? ज्या न्यूज आहेत त्याला टिक करायचं आणि ज्या न्यूज नाहीत त्याला क्रॉस करायचं. खूप सोपं आहे पहा. आता एक सेंटेन्स तुम्हाला मी इथे सांगणार आहे, बाकीचे तुम्ही करायचे. बघा, मीरा वेंट टू स्कूल टुडे. इज इट अ न्यूज? मीरा आज शाळेत गेली, ही न्यूज आहे का? नाही. हो की नाही? तुम्हालाही ते छान समजतं. मीरा वेंट टू स्कूल टुडे ही न्यूज नाही आहे, मग तुम्ही त्याला काय करणार आहात? क्रॉस करणार आहात. आता सेकंड सेंटेन्स बघा. मीरा रीच माउंट कळसुबाई इन रेकॉर्डेड टाईम. माउंट कळसुबाई हे उंच शिखर आहे, तर मीराने काय केलं? हे शिखर विशिष्ट वेळेमध्ये तिने सर केले, पार केले, ती पोहोचली तिथे कळसावर. इज इट अ न्यूज? ही न्यूज आहे की नाही? स्पेशल आहे काहीतरी. तर अशा प्रकारे आपल्याला न्यूज असेल तर न्यूजच्या पुढे राईट मार्क करायचा आहे, आणि न्यूज नसेल तर त्याच्या पुढे क्रॉस मार्क करायचा आहे. तुमच्या होमवर्कला तुम्ही इंग्लिशसाठी जी केलेली आहे नोटबुक, त्यामध्ये तुम्ही हे लिहायचं आहे. ओके. अजून एक इम्पॉर्टंट थिंग बघा, खाली येलो बॉक्समध्ये दिली आहे. नोट दॅट वी डू नॉट यूज ए विथ द वर्ड न्यूज. न्यूज या वर्डसोबत आपण ए हे आर्टिकल वापरत नाही. पण मग त्याच्यासोबत जर अजून पुढे शब्द जोडून आला असेल, समजा अ न्यूज ॲटम असं चालेल, पण फक्त अ न्यूज हे असं वापरलं जात नाही. ते ग्रॅमॅटिकली चुकीचं आहे, लक्षात ठेवायची गोष्ट. वी कॅन से एनी न्यूज. आपण एनी न्यूज म्हणू शकतो, नो न्यूज, बट नॉट अ न्यूज. पण अ न्यूज असं म्हणायचं नाही. वी हॅव टू से अ पीस ऑफ न्यूज असं म्हणू शकतो आपण. अ पीस ऑफ न्यूज, न्यूजचा थोडासा भाग असं म्हणू शकतो, पण अ न्यूज नाही. अ न्यूज ॲटम, त्याच्यापुढे ॲटम शब्द लावला आणि मग म्हणू शकतो आपण अ न्यूज ॲटम. पण सेपरेटली फक्त न्यूज या शब्दासोबत अ हे आर्टिकल आपण यूज करत नाही. ही गोष्ट लक्षात ठेवायची. ओके. तुम्हाला अजून एक छान होमवर्क आहे, तुम्हाला आवडेल. कलेक्ट 5 इंटरेस्टिंग न्यूज ॲटम विथ पिक्चर्स और फोटोग्राफ. कोणतेही 5 इंटरेस्टिंग न्यूज ॲटम तुम्ही कलेक्ट करायचे. पिक्चर्स आणि फोटोग्राफ पण त्याच्यासोबत हवेत. हेडलाईन तर असणारच. ओके. तुम्हाला अजून एक ॲक्टिव्हिटी आहे, ॲक्टिव्हिटी नंबर 3, जस्ट फॉर फन, सहज गंमत म्हणून तुम्ही पण करू शकता. असा नॉन न्यूजपेपर बनवायचा. नॉन न्यूजपेपर म्हणजे खरोखरची न्यूज काही आणायची नाही आपल्याला, पण तुम्ही ती तयार करायची. ॲक्च्युली ही ग्रुप ॲक्टिव्हिटी आहे. आपले स्कूल सुरू असती तर आपण ती केली असती. पूर्ण वर्गाचा मिळून आपण एक न्यूजपेपर तयार करायचो. तसंच तुम्ही घरीसुद्धा करू शकता. कोणतीही एक न्यूज तुम्ही तयार करायची, त्याला हेडलाईन द्यायची, त्याची ॲडव्हर्टाइजमेंट करायची. अशा प्रकारे त्याच्यासाठी हा इथे बॉक्स दिला आहे पहा. हेडलाईन, ॲडव्हर्टाइजमेंट, न्यूज रिपोर्ट. जर तुमचा ग्रुप असेल तर एका मुलाने काय करायचं, एका मुलाने पिक्चर काढायचं, एकाने ॲडव्हर्टाइजमेंट तयार करायची, एकाने हेडलाईन लिहायची, एकाने न्यूज आयटम लिहायचा, आणि अशा प्रकारे ते करायचं आहे. या ॲक्टिव्हिटीवरच खालची अजून एक ॲक्टिव्हिटी आहे. तुम्ही घरी स्वतः एकटे हे करू शकता. बी अ रिपोर्टर. तुम्ही स्वतः रिपोर्टर व्हायचं. तुम्ही टी व्ही पाहता की नाही?
टेलिव्हिजनवरती बरेचसे रिपोर्टर ब्रेकिंग न्यूज देत असतात, कशा इंटरेस्टिंग पद्धतीने ते सांगतात. तर तसं तुम्ही स्वतः रिपोर्टर व्हायचे, कोणत्याही एक न्यूज आयटम चूज करायचा आहे आणि त्या रिपोर्टरसारखं इंग्लिशमधून ती न्यूज सांगण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी आहे, तुम्ही घरी करून बघायची आहे. मग तुम्हाला सगळ्यांना समजलं आजचा होमवर्क काय करायचं आहे तुम्हाला. कलेक्ट 5 इंटरेस्टिंग न्यूज आयटम विथ पिक्चर्स अँड फोटोग्राफ आणि छानपैकी नोटबुकमध्ये ते चिटकवायचं आहे. दुसरं, तुम्हाला न्यूज आणि न्यूज नसलेलं त्यांना मार्क करायचं आहे, क्रॉस मार्क क्वेश्चन 2. आणि अजून तुम्हाला जस्ट फॉर फन म्हणून दिलं आहे आणि बी अ रिपोर्टर. तर ह्या प्रॅक्टिकल गोष्टी आहेत, त्या पण तुम्ही स्वतः घरी करायच्या आहे. तुम्हीच एक न्यूजपेपर बनवायचा आहे, तुम्ही एखाद्या न्यूजसाठी रिपोर्टर व्हायचं आहे. आणि जर खरंच तुम्ही रिपोर्टर झालात, एखादी न्यूज तुम्हाला छान सांगता येत असेल तर त्याची छान रेकॉर्डिंग करायची आणि मला पाठवायची. ओके.